मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. केस अजून भाग नाही पडला म्हणून असे दिसतात. उठल्यापासून डॉक्युमेंट हुडकत होतो. EWS का ACBC दाखला काढायला. दादा फोन 1967 पूर्वीचा काय दाखला भेटतोय का? माझ्याकडे भेटला नाही, दादाकडेच भेटला. मला इथं हुडकायला लावलं पूर्ण अख्ख्या घरामध्ये, तरी भेटले नाही काय. बाकीची दाखले का नाही जायला लागते, ती एकदा भेटली म्हणजे काय नंतर टेन्शन नाही. 1 वर्ष तर कुठली कामं आधी मग निघाली तर ते होऊन जातील. बाकी सगळं होतं. काय नाही मला पाणी वाढले ते बघायला. पाणी वाढले बघायला. नाही थोडं वाढलं पाणी तसं. अगोदर कुठपर्यंत असं होतं. स्नॅप A few inches later. घर भारी आहे तसं. माणसं बघणारी जायला बघ की वर आहेच पाणी, आलेच पाणी वर. पाणी काढतो काय करतो पाणी इकडं आले वर पाणी थोडंच राहिले. मला वाटत नाही मास्टरवरून घरी आलो. भूक लई लागली होती. जेवलो तसं झोपच लागली होती. आत्ता 3 वाजता उठलो. चालू आहे परत माघारी 2 डॉक्युमेंट द्यायचे राहिले, ते द्यायचे ते लवकर काम होईल. तर जाण्या म्हणजे रोडचं काम चालले ते एवढा खराब रोड आहे, जाऊ नको वाटते. पण काम तरी केलं पाहिजे. ते वर्षभर काय टेन्शन नाही. एकदा काढलं म्हणजे डॉक्टर दाखला काय लागेल कशाला जातो. A few inches later. कालच्या पावसानं थोडा पाणी वाढले. इकडं जाता येत होतं त्या साईडला, ते बंद झाले. म्हणजे पाणी वाढले, थोडं जाता येणं झालं. हे काय आता जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत काय जाता येणार नाही. प्रवाह चालूच आहे पाण्याचा, थांबला नाही. आणि आज पाणी वाढले थोडं. असं काय आम्ही त्या पुलावर नाही आलो, तिथं पाणी आलं थोडं टेकाय राहिलं होतं. आज जर जोरात पाऊस आला तर भरून जाईल पूर्ण. ते वाट बंद झाली की इथं सुद्धा पाणी वाढणार. घरी बसलो तर मूवी बघत, नंतर म्हटलं जाऊया जरा बाहेर येऊया. नवनाथ मामा आले होते मागाशी, म्हटलं पाणी वाढले. म्हटलं बघून यावं नक्की वाढले का तरी. असं सांगत होतं वाढले पाणी. 7 वाजले ते, पण अजूनपर्यंत उजेड आहे. म्हणजे अंधार नाही झाला अजूनपर्यंत. 7:30च्या पुढे अंधार पडतो. 1 hour later. टाकीचं कनेक्शन करून घ्या. काय साधे सोपी ते टाकी हायची वर उचलून करायचं तुम्हाला. नाही हाय अशी ते उचलला असते का 3-4 फूट उचलला असते का नाही. तुम्हाला झाला तर उलटी एक पाईप आणून टाकली विषय संपला. 6 महिने झालेले आहेत. कशाला बसवलेलं मोटर बसवली त्याला, आतली मोटर ते. सकाळी मला वाटलं ही मोटर बसवली. A few moments later.
आता फिल्टर दुरुस्त करून गेले ते भाऊ. किती रुपये झालं? 1300 रुपये एक नुसती मोटर बदलण्याची. गोष्ट बारकी आहे पण त्याला खर्च लयच होतोय शुद्ध पाणी प्यायचं म्हणलं तर. आणि त्याची सवय झाली आता किती वर्ष झालं. दुसरं पाणी पिलं की घसा जाम होतो ना काय किंवा काय ना काय होतेच. आणि दीदीला त्या फिल्टरच्या पाण्याशिवाय चालत नाही. ती पाणी पितच नाही मग कुठं. कालच्यापासून आबांचं माझं डोकं फिरवले. फोन करा पाटावर दुरुस्त करा. आता एक तशी दुरुस्त झाली आणि खराब तिनेच केली होती. तिने ना आबांनी नाव आता मायावर टाकायला. मी हात पण नव्हतं लावलं कारण बिना काय करता मायावर नाव टाकायचं. मी काय बोलायचं नाही म्हणून. 8 वाजता जेव्हा येणार इथं 10 नावडं 10 वाजता गणू तोपर्यंत मी राखतो मग तू काय यार. रिझल्ट तर लागला चांगली थोडी मार्क पडले पण चांगला वापर तर माझं वाट लावली असती माझी. चांगलं वाटतंय रिझल्ट लागल्यापासून. आणि काय होतं टेन्शन होतं काय होते पास होते का नाहीतर मॅथमॅटिक्स गेलं म्हणजे वाट लागली. पण चांगलं झालं की विषय तर निघालं माझं नाहीतर माझी वाट लागलीच. बघ कधी ती नावडत आहे. A few moments later. प्रमाणे आता सुद्धा जेवण गच्च झाले तर लय झोप आले. 10 वाजल्याचं जेवण आज थोडं लेट झालं. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्याचं काय आता नियोजन असतं मला पण नक्की माहित नाही. उद्या काय नियोजन काम काय निघते ते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग आणि